पुण्यामध्ये 2 दिवस मुक्कामी राहिल्यानंतर संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ। संत ज्ञानेश्वरांची पालखी आज सासवड तर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरमध्ये मुक्कामी असणार। पुण्यात मागील 24 तासांपासून पावसाची विश्रांती। हवामान बदलामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना यामुळे दिलासा। आषाढी यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून चंद्रभागा नदीवर सुद्धा लगबग वाढली। यात्रेदरम्यान लाखो भाविकांच्या सेवेसाठी जवळपास 200 नौका सज्ज। कोळी बांधवांकडून होड्यांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी। पालघरच्या केळवे रोडमध्ये पुराच्या रौद्ररूपाचा धक्कादायक व्हिडिओ समोर। छतावर मृतदेह घेऊन बसलेल्या कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल। पुराचं पाणी ओसरल्यानंतर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या रघुवीर घाट सुरक्षेच्या कारणास्तव 10 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद। पावसाळ्यामध्ये भूस्खलनाचा धोका वाढल्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी। पश्चिम विदर्भात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या 2382 तक्रारी कृषी विभागाकडे दाखल। अमरावतीसह 5 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडून दुबार पेरणी तर बियाणे कंपन्यांवर आता कारवाईचे संकेत। हिंगोलीच्या पळशीमध्ये संस्था अध्यक्षाकडून शिक्षकाला अश्लील भाषेत शिवीगाळ। संस्था अध्यक्षाचा शिवीगाळ करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल। शिक्षक पदोन्नतीसाठी अर्ज करतोय म्हणून शिवीगाळ केल्याचाही आरोप। जालन्याच्या जाफराबादमधील कुंभारझरी जिल्हा परिषद शाळेची अतिशय दयनीय अवस्था। शाळेच्या 4 वर्गखोल्या मोडकळीस। पावसामुळे शाळेला गळती, शाळेचं छत कोसळण्याची भीती। वारंवार या ठिकाणी साप निघत असल्याच्याही विद्यार्थ्यांच्या तक्रारी। नागपूर महापालिकेच्या 10% मालमत्ता कर वाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीचा नकार। यंदा नागपूरकरांवर करवाढीचा अतिरिक्त भार पडणार नाही। स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी यांची ही माहिती। मुंबई पोलीस दलासाठी 40,000 नवीन शासकीय घरं आणि 93 अत्याधुनिक पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर पोलिसांना मालकी हक्काची घरं देण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। जगातील उष्णतेचा सर्वाधिक धोका असलेल्या शहरांच्या यादीमध्ये नागपूरसह भारतातील 13 शहरांचा समावेश। या यादीमध्ये महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे शहराचाही समावेश तर गुजरातमधील अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर। पालघरच्या देवीपाड्याला पुरानं वेढलं। दरम्यान नागरिकांना जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर रात्र काढावी लागली आहे। देवीपाडा, मायखोप ग्रामपंचायत हद्दीतील तरडेपाडा, देवशेत, झांझरोळी, मंडळपाडा या गावांना पुराचा वेढा। करमाळ्यामधील 54 कैद्यांचे कोल्हापुरातील कळंब कारागृहामध्ये स्थलांतर तर स्थलांतर केलेल्या कैद्यांमध्ये 51 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश। कारागृहातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्देशांनुसार आता प्रशासनाची ही कारवाई। नालासोपाऱ्यातील राजोडीच्या समुद्र किनाऱ्यावर मद्यधुंद कार चालकाची जीवघेणी स्टंटबाजी। किनाऱ्यावरील जीवनरक्षकाकडून स्टंटबाजाला अडवण्याचा प्रयत्न, मात्र कार चालकाचं याकडे दुर्लक्ष। मालेगावात एटीएस कडून एका संशयित तरुणाची चौकशी। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून चौकशी। संबंधित तरुणाच्या घराची झाडाझडती। वर्धा नागपुरात एटीएसची कारवाई। वर्ध्यातनं एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची ही माहिती। पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्या गँगशी संबंध असल्याच्या संशयावरून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं। कांदिवलीमध्ये एकतर्फी प्रेमातनं अल्पवयीन तरुणीची हत्या। तरुणीच्या चेहऱ्यावर 16 पेक्षा जास्त वार। शवविच्छेदन अहवालातनं ही माहिती समोर। तरुणीचा मृतदेह दामूनगर जंगलामध्ये सापडला होता।